महाराष्ट्रामध्ये अनेक सण, अनेक अनोख्या प्रथा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होताना पाहायला मिळतात। मात्र सातारा जिल्ह्यातील एक अनोखी अशी प्रथा जी आहे ती खंडाळा तालुक्यातील बोरी आणि सुखेड गावची आहे। खरं तर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ही अनोखी प्रथा जी आहे ती या ठिकाणी साजरी केली जाते। यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर या दोन्ही गावांच्या वेशीवर म्हणजे एक ओढा आहे आणि या ओढ्यावर दोन्ही गावच्या महिला एकत्र समोरासमोर येऊन शिव्यांची लाखोली या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हातवारे करत दोन्ही महिला गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि या दोन्ही महिला जर पाहिलं दोन्ही भागातील महिला ह्या समोरासमोर आलेल्या आज पाहतोय आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ही जी परंपरा आहे ती अखंड या महिलांनी सुरू ठेवलेली पाहायला मिळत आहे। या गावची या बाबतची एक आख्यायिका असं सांगितलं जातं की दोन गावच्या या पाटलीन ज्या होत्या या ठिकाणी आल्या होत्या आणि या ठिकाणी दोघींचं भांडण झालं आणि यामध्येच त्यांचा या भांडणादरम्यान नंतर ही प्रथा जी आहे ती सुरू झाली असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणच्या महिला देत आहेत। त्यामुळं या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवत ही अनोखी प्रथा जी आहे ती आजही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही वर्षापूर्वी या ठिकाणी प्रशासनानं ही प्रथा बंद करण्याचं देखील प्रयत्न केला, मात्र ही प्रथा बंद होऊ शकली नाही। मात्र आजही ही प्रथा जी आहे ती कायम सुरू व्यवस्थित असल्याचं एकूणच पाहायला मिळतंय। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष तलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।